आमच्या हक्काची, वेतन श्रेणी आमच्या हक्काची, मानधन नको, मानधन नको। परंतु याला जवळजवळ 12 महिने उलटून गेलेले आहेत, तरीही शासन आदेश निघालेला नाही। म्हणजे शासन मागासवर्गीय या कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे। आम्ही या शासनाचा जाहीर निषेध करतोय, धिक्कार करतोय। जोपर्यंत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत आम्ही आमचा संघर्ष, आमचं आंदोलन, आमचे मोर्चे आम्ही थांबवणार नाही। आणि वेतनश्रेणी कृती समितीचा समन्वयक बोलतोय। सर, या राज्यामध्ये सामाजिक न्याय विभागाअंतर्गत 2388 अनुदानित वसतिगृह आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि या वसतिगृहावर अनुसूचित जातीचे मागासवर्गीयांचे जवळजवळ 1 लाख विद्यार्थी राहून शिक्षण घेतात। या विद्यार्थ्यांचं पालन पोषण करणारे जे आमचे कर्मचारी आहेत ते आज हे तुटपुंज्या मानधनावर वेठबिगारीचं जीवन जगत आहेत। याला अधीक्षकाला 10,000 रुपये, आमची स्वयंपाकीन 8,500 आणि चौकीदार मदतनीस यांना 7,500 एवढं तुटपुंज मानधन दिलं जातं। आमच्या नंतरच्या जी योजना या ठिकाणी कार्यान्वित झाल्या ते आज पूर्ण वेतन श्रेणीचा पगार उचलत आहेत। 20-20 हजाराच्या पुढे त्याला मानधन आहे, परंतु ही आमची जी योजना आहे ही स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची योजना आहे। मला सांगा, शासकीय आणि अनुदान त्याच्यामध्ये फरक काय? काही फरक नाही। शासकीय वसतिगृहामध्ये राहणारा विद्यार्थी गट तोच आहे आणि आमच्या वसतिगृहामध्ये राहणारा विद्यार्थी तोच आहे। कर्मचाऱ्यांची पदं जी आहेत ती शासकीय वसतिगृहात तेच आहेत आणि अनुदानित वसतिगृहात सुद्धा हेच पद आहेत, परंतु शासकीय वसतिगृहामध्ये आज वेतन श्रेणीप्रमाणे त्यांना पगार दिला जातो आणि अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना तुटपुंजे मानधन दिले जाते। याच सामाजिक न्याय विभागामध्ये 1976 ला एक दुसरी नंतर योजना आली, ती आहे व्हीजीएनटीची आश्रमशाळा। त्यानंतर दुसरी एक योजना आहे अनुसूचित जातीच्या मुलामुली करता चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळा। त्यावर काम करणारे कर्मचारी समान पद आहेत, आमची पदं समान आहेत, परंतु ते वेतनावर, सध्या वेतनावर आहेत आणि आम्ही तुटपुंज्या मानधनावर काम करतोय। आतापर्यंत आम्ही या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे 22 नोव्हेंबर 2023 ला शासकीय बैठक आयोजित केली आणि अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी देण्याचा निर्णय घेतला। वेतन श्रेणी महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेचा, महाराष्ट्र राज्य वेतन श्रेणी कृती समितीचा वेतन श्रेणी तफावत दूर करा। शासन तुमचा आहे, निर्णय घेण्याचा अधिकार तुमचा आहे, निर्णय तुम्ही घेतलेला आहे। मग आदेश काढायला कुठं काय गोड पेंट खातंय हे तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे। आमची मागणी आहे, आम्ही काही तुम्हाला फुकटचं मागत नाही, 24 तास काम करतोय आणि त्याचा आम्ही मोबदला मागतोय। एक मागासवर्गीयांची पिढी घडवून आहे आम्ही कर्मचारी। आज ही 25-30 वर्ष आम्ही या युनिटवर काम करतोय। तुटपुंज मानधन दिलं जातंय, आम्हाला कसली शासकीय सुट्टी नाही, शासकीय रजा नाही, कसली शासकीय सवलत नाही। म्हणजे आम्ही वेठबिगार आहोत का हे आम्हाला शासनाने या ठिकाणी कळवावं आणि आमची जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। वेतन श्रेणी अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 22 नोव्हेंबर 2023 ला जी शासकीय बैठक लावलेली होती, त्या शासकीय बैठकीत जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे याच्याकरता हा आमचा धरणे आंदोलन आहे। जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथे जाणार नाही। वेतन श्रेणी। हॅलो, मी मंगेश वासनिक, आदिवासी मुलांचे वसतिगृह डव्वा, तालुका सडाकर्जुनी, जिल्हा गोंदिया। काय समस्या? सर, आम्ही शासनाने योजना चालू केली तेव्हापासून अधीक्षक कर्मचारी हे मानधन मिळालं का नाही तुम्हाला? मानधन तर मिळते, मानधन मिळतो, मानधन हा कमी आहे। गोंदियाला जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती कोण आहे? समाज कल्याण सभापती सध्या अखिलेश सेठ, पूजा सेठ मारुती कांबळे अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आणि वेतन श्रेणी कृती समितीचा समन्वयक बोलतोय।
सर या राज्यामध्ये सामाजिक न्याय विभागाअंतर्गत 2388 अनुदानित वसतिगृह आहेत महाराष्ट्रामध्ये आणि या वसतिगृहावर अनुसूचित जातीचे मागासवर्गीयांचे जवळजवळ 1 लाख विद्यार्थी राहून शिक्षण घेतात। या विद्यार्थ्यांचं पालन पोषण करणारे जे आमचे कर्मचारी आहेत ते आज ही तुटपुंज्या मानधनावर वेठ बिगारीचं जीवन जगत आहेत। याला अधीक्षकाला 10,000 रुपये, आमची स्वयंपाकीन 8,500 आणि चौकीदार मदतनीस यांना 7,500 एवढं तुटपुंज मानधन दिलं जातं। आमच्या नंतरच्या जी योजना या ठिकाणी कार्यान्वित झाल्या ते आज पूर्ण वेतन श्रेणीचा पगार उचलत आहेत। 20-20 हजाराच्या पुढे त्यांना मानधन आहे, परंतु ही आमची जी योजना आहे ही स्वतंत्रपूर्व काळापासूनची योजना आहे। मला सांगा, शासकीय आणि तुमचं अनुदान त्याच्यामध्ये फरक काय? काही फरक नाही। शासकीय वसतिगृहामध्ये राहणारा विद्यार्थी गट तोच आहे आणि आमच्या वसतिगृहामध्ये राहणारा विद्यार्थी तोच आहे। कर्मचाऱ्यांची पदं जी आहेत ती शासकीय वसतिगृहात तेच आहेत आणि अनुदानित वसतिगृहात सुद्धा हेच पद आहेत, परंतु शासकीय वसतिगृहामध्ये आज वेतन श्रेणीप्रमाणे त्यांना पगार दिला जातो आणि अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना तुटपुंजे मानधन दिले जाते। याच सामाजिक न्याय विभागामध्ये 1976 ला एक दुसरी नंतर योजना आली, ती आहे व्हीजेएनटीची आश्रमशाळा। त्यानंतर दुसरी एक योजना आहे अनुसूचित जातीच्या मुलामुली करता चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळा। त्यावर काम करणारे कर्मचारी समान पद आहेत, आमची पद समान आहेत, परंतु ते वेतनावर सध्या वेतनावर आहेत आणि आम्ही तुटपुंज्या मानधनावर काम करतोय। अगोदर तुम्ही कोणाकोणाला निवेदन दिले? आतापर्यंत आम्ही या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे 22 नोव्हेंबर 2023 ला शासकीय बैठक आयोजित केली आणि अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी देण्याचा निर्णय घेतला, परंतु याला जवळजवळ 12 महिने उलटून गेलेले आहेत तरीही शासन आदेश निघालेला नाही। म्हणजे शासन मागासवर्गीय या कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे। आम्ही या शासनाचा जाहीर निषेध करतोय, धिक्कार करतोय। जोपर्यंत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा संघर्ष, आमचं आंदोलन, आमचे मोर्चे आम्ही थांबवणार नाही। वेतन श्रेणी महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेचा, महाराष्ट्र राज्य वेतन श्रेणी कृती समितीचा वेतन श्रेणी तफावत दूर करा। शासन तुमचं आहे, निर्णय घेण्याचा अधिकार तुमचा आहे, निर्णय तुम्ही घेतलेला आहे। मग आदेश काढायला कुठं काय गुड पेंट खाते हे तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे। आमची मागणी आहे, आम्ही काही तुम्हाला फुकट तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा संघर्ष, आमचं आंदोलन, आमचे मोर्चे आम्ही थांबवणार नाही। वेतन श्रेणी महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेचा, महाराष्ट्र राज्य वेतन श्रेणी कृती समितीचा वेतन श्रेणी